नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मस्त असं चिकन 65 कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। मी चिकन 65 बनवताना फूड कलर अजिबात यूज केलेला नाही, त्यामुळे तुम्हाला विकतच्या सारखं लाल भडक दिसणार नाही, पण दिखाव्यापेक्षा टेस्ट खूप महत्त्वाची असते। तर पहा, मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। पहा, इथे मी 2 गावरान अंडी घेतलेली आहेत। तुम्ही जर विकतची अंडी यूज केली तर एकच अंडा वापरायचा आहे। 1 चमचा सोया सॉस ॲड करायचा, 2 चमचे आले लसूण पेस्ट ॲड करायची आहे, 1 चमचा काळी मिरी पावडर ॲड करायची, चवीनुसार मीठ ॲड करायचं। मीठ जरा कमीच ॲड करायचं कारण सोया सॉस खारट असतो। 2 चमचे लाल तिखट ॲड करायचं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। घरात लहान लेकरं असतील तर फूड कलर शक्यतो अवॉइड करायचा, कारण फूड कलर मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगला नसतो। छान असं मिक्स झाल्यानंतर अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं बोनलेस चिकन ॲड करायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून आपल्याला 5 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, झाकण ठेवून। कारण मॅरिनेट केल्यानंतर सर्व मीठ मसाला चिकनला छान असा लागला जातो, मुरला जातो आणि टेस्ट भन्नाट येते। तर पहा, छान असं मिक्स झाल्यानंतर 5 मिनिट झाकून ठेवूयात। पहा, 5 मिनिटानंतर थोडंसं पाणी सुटतं, म्हणजे वरून पाणी यूज करायची अजिबात गरज नाही। आता याच्यामध्ये 1 वाटी मैदा ॲड करायचा, 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। जर पाणी यूज केलं तर चिकन 65 तेलकट होतं, तेल पितं, त्यामुळे अजिबात पाणी यूज करायचं नाही। आणि मीडियम गॅसवरती आता छान असं चिकन 65 तळून घ्यायचं आहे। मस्त असं कुरकुरीत चिकन 65 तयार होतं। छान असं ढवळत ढवळत 5 मिनिट तळून घ्यायचं आहे ब्राऊन रंगावरती। जर पाणी यूज केलं तर अजिबात कुरकुरीत होत नाही, ते असं नरम पडतं, त्यामुळे पाणी अजिबात यूज करायचं नाही। पहा, छान असा कलर आलेला आहे आणि कुरकुरीतपणा देखील भन्नाट येतो। पहा, आमच्या घरामध्ये तर असलं बनवलं गेलं की सगळ्यांच्या पोटात करायला लागलं की कावळे ओरडतात। शौर्य तर ताटच घेऊन बसलेला असतो कधीपासून। तर पहा, दुसरी बॅच देखील अशा पद्धतीनंच मी तळून घेत आहे। मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं, म्हणजे आतून चिकन छान असं शिजलं जातं आणि वरचं कोटिंग देखील कुरकुरीत होतं। तर पहा, सर्व चिकन 65 तळून घेतलेलं आहे। मस्त असं चिकन 65 तयार झालेलं आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर पुन्हा भेटूयात मस्त अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत ही रेसिपी फस्त करूयात। धन्यवाद।